या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह, ग्रामर अँड होकॅब दोन्ही आपण बघतोय. आणि परीक्षा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे 2025 मध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा, मग त्यामध्ये तलाठी भरती असू द्या, वनरक्षक भरती असू द्या, आता येणारी समाज कल्याणची गृहपाल, आदिवासीची गृहपाल, मुख्य सेविका भरती आणि इतर वेगवेगळ्या, तलाठी असेल, मनपा असेल, शिक्षक भरती, सगळ्या प्रश्नसंच 12 आहे. आणि मी आहे ना, मला माहिती आहे, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने मराठीचं, जीकेचं, गणित बुद्धिमत्तेचं लेक्चर बघतात ना, त्यापेक्षा याला व्ह्यूज जरा कमी भेटतात. मुलं याच्याकडे कमी लक्ष देतात, इंग्लिशकडे. पण मी इंग्लिशचे तेवढेच लेक्चर घेणार आहे जेवढी त्या विषयांची घेतोय. मला सगळं 25 25 25 25 असं कव्हर करत चालायचं आहे. तुमचा जो सिलेबस आहे ना त्यानुसार, किंवा जिथे 15 15 15 सिलेबस आहे मुख्य सेविकेला, तो मला कव्हर करत चालायचा आहे. लक्षात घ्या. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ an incorrect spelling of a word. If there is no misspelled word, choose no error. काय विषय? Incorrect spelling कुठे आहे? No error. Assume some sort of collective digit. It would be a colossal mistake to communistic solution to hunger in the world. वाक्याच्या स्वरूपात दिलंय. हा पॅटर्न टीसीएस आहे. टीसीएस आयबीपीएस ला असे प्रश्न येतात. आमचं एमपीएससीला काय येतं, किंवा आमचं जिल्हा निवड मंडळ काय विचारतं, शब्द देतं. हा एक शब्द देणार, हा एक शब्द देणार, हा एक शब्द देणार, हा एक शब्द देणार, आणि मग या चारपैकी कोणतं चुकतंय. इथे जरा हे वाक्य देतात. थोडंसं जास्त डोकं वापरावं लागेल विद्यार्थ्याला. मग काही फरक, काही घोळ. यस, कलेक्टिव्हिस्ट इथे ना अशी स्पेलिंग येते, कलेक्टिव्हिस्ट. हे व्हिजिटचं काय आलं, कुठून आलं, हे कुठून आलं? चुकलं. चुकीला माफी नाही. ओके, पुढे जातोय मी. बघा, लेक्चरला लाईक करत चला, आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करत चला. आपलं कसं आहे, शांत आहे पण फायनल काम आहे. आपण शेवटपर्यंत लढणारे कार्यकर्ते आहोत. मी परीक्षेच्या आधी 2-5 दिवस आधी मी कोणत्याच परीक्षेचे लेक्चर घेत नाही. म्हणजे आले रे बाबा, आता मग बीएमसीची परीक्षा आली सर, आता मॅरेथॉन घ्या, नाही. मी त्याच्या 6 महिने आधी माझे लेक्चर चालू असतात. म्हणजे जे लॉंग टाइम थोडंसं 5-6 महिने पुढचं बघतात ना, त्या विद्यार्थ्यांसाठी आपले लेक्चर असतात. पाया पूर्ण पक्का मी करून देतो. इन द गिवन क्वेश्चन, इडियम प्रोव्हर्ब, पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइन. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स, मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट. इफ द इडियम प्रोव्हर्ब इज यूज करेक्टली, चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर. बघा, 2 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न भारी आहे. तुम्हाला ज्याच्याकडे अंडरलाईन करून दिली आहे, मी तुम्हाला ते कंसात घेतलेलं आहे. ते बरोबर आहे की चूक आहे? ते बरोबर आहे की चूक आहे? बघा, तुम्हाला दिलं, आय एम इंटरेस्टेड इन हिअरिंग ऍक्च्युअल फॅक्ट्स, सो स्टॉप बीटिंग द बुश अराउंड. बघा, बुश असा त्याचा उच्चार आहे. तसं जॉर्ज बुश हे अमेरिकेचे एक राष्ट्रपती सुद्धा होऊन गेले आहे. बीटिंग द बुश अराउंड या वाक्यामध्ये कुठे घोळ वाटतोय का? मुद्दा तो आहे, इंटरेस्टिंग मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. बघा, बीटिंग द बुश अराउंड, द बीट अँड बुश, बुशिंग अराउंड द बीट, बीटिंग अराउंड द बुश, नो करेक्शन रिक्वायर्ड. ही वाक्यरचना ना अशी असते का? नाही. बीटिंग अराउंड द बुश असतं. बीटिंग अराउंड द बुश अशा पद्धतीची ती वाक्यरचना असते. आम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे काय, आपण म्हणतो ना, मेन मुद्दा सोडून दुसरीकडे फिरकतोय. म्हणजे एखादी गोष्ट सांगायची पण ती आपण टाळतो, कारण त्याचे काहीतरी वाईट परिणाम होऊ शकतात. लॉट्स ऑफ अनइम्पॉर्टंट थिंग्स आपण ज्या हे करतोय, टाळतोय. यू वॉन्ट टू अवॉइड टॉकिंग अबाउट व्हॉट इज रिअली इम्पॉर्टंट. त्याच्यातून काहीतरी चुकीचं पुढे घडेल की काय, पण आपण काही गोष्टी सांगायच्या टाळतो. मग तेव्हा त्याच्यासाठी ही म्हण वापरली जाते, बीटिंग अराउंड द बुश. ओके, म्हणजे त्या मुळाभोवती नाही, त्याच्या आजूबाजूला हाणायचं. मुळा सकट आपण जे म्हणतो ना कार्यक्रम करायचं, तसं नाही करायचं. आजूबाजूला मूळ मुद्द्यावर तसं डायरेक्ट बोलायचंच नाही, तसा हा विषय असतो. द फॉलोइंग क्वेश्चन, आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह, सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम फ्रेज. बघा, ऍट द 11th आवर, मला वाटतं सगळ्यात सोपा या ठिकाणचा हा प्रश्न आहे. 11व्या तासाला म्हणजे काय? ऍट द लास्ट मोमेंट, कम अनइन्व्हायटेड टू एन इव्हेंट, टू बी व्हेरी हॅपी, टू रिग्रेट द पास्ट डिसिजन्स.
मला वाटतं सोपं आहे, आलेलं आहे खूप वेळा. शेवटच्या क्षणी ऍट द लास्ट मोमेंट, त्याला आम्ही ऍट द 11th hour असं म्हणत असतो. ऍट द 11th hour डुईंग समथिंग जस्ट बिफोर द इव्हन. एखादी गोष्ट संपत आली आहे आणि मग तेव्हा परीक्षा जवळ आली आणि मग शेवटच्या रात्री म्हणतोय वन नाईट शो आणि मी आता कार्यक्रम वाजवणार. कसा वाजवणार? गेला तुझा माना. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट्स ऑफ अ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्सेस. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स गिवन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्सेस टू फॉर्म अ कोहेरंट पॅरेग्राफ. बघा, पुनर्रचना करा वाक्याची, पॅरेग्राफ बनवा. हा प्रश्न येणार आहे, सातत्याने येतोय, तुम्हाला करून ठेवायचा आहे. काय म्हटलंय? 4 विधानं दिले. दॅट इज व्हाय इन चिलिका, चिलिका म्हणू आपण, चिलिका. वी सी द लार्जेस्ट कॉंग्रेगेशन ऑफ मायग्रेटरी बर्ड्स इन आशिया. कॉंग्रेगेशन म्हणजे काय? एकत्रितपणे येतात, मायग्रेटिंग, स्थलांतरित करणारे पक्षी आशियामध्ये. चिलिका इज अ मोझॅइक ऑफ हॅबिटेट्स. बघा, ॲट एनी पॉइंट इन टाइम यू विल गेट फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर अँड सी वॉटर इन द लेक इन डिफरंट रिजन्स. पुढे म्हटलंय दिस इज द रिजन हॅबिटेट अवेलेबिलिटी इज क्वाइट वाईड हिअर. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. क्वाइट वाईड हिअर. आता तुम्हाला या ठिकाणी 4 वेगवेगळे विधान दिले आणि तुम्हाला योग्य ओळखायचं आहे. तुम्ही जर बघितलं, चिलिका त्या हॅबिटेट बद्दल, त्या आदिवासाबद्दल बोलले जाते. बघा, आदिवासाबद्दल या ठिकाणी माहिती. चिलिका आहे, हा एक आदिवासी म्हणजे एक एरिया आहे. चिलिका इज अ मोझॅइक ऑफ हॅबिटेट्स. हॅबिटेट्स म्हणजे काय? राहण्यासाठी एक चांगलं असं ते ठिकाण आहे, चांगली अशी ती जागा आहे. इथून आम्ही सुरुवात करू शकतो. याच्याबद्दल सुरुवात इथून झाली आहे. माहिती देतोय कशाबद्दल तरी. मग ऍट एनी पॉइंट इन टाइम यू विल गेट फ्रेश वॉटर. आता ते ठिकाण चांगलं आहे, तिथे काय? फ्रेश वॉटर आहे, सी वॉटर आहे, ब्रॅकिश वॉटर आहे, म्हणून आम्ही म्हणू शकतो ते ठिकाण चांगलं आहे असं या ठिकाणी ते त्याचा उच्चार करू शकतात. किंवा आहे किंवा नंतर जर आम्ही आर घेतला तर इथे आम्ही जातोय, बघू आपण त्याच्या पुढे. दिस इज द रिझन, त्याचं कारण, हेच त्याचं कारण आहे त्या हॅबिटेटचं. अवेलेबिलिटी इज क्वाइट वाईड हिअर. क्वाइट म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी जे ते पसरलेलं आहे, काही ते पक्षी येतात त्यासाठी हे कारण आहे. वरचं हे कारण, त्याचा उल्लेख इथे केलेला आहे. बघा, इथे 2 शब्द आहे. एक असाही क्यू यू, एक स्पेलिंग वेगळी, तुम्हाला ती माहिती आहे, ती माहीत असली पाहिजे. QUIT आपण बघितला, पण एक दुसरा क्वाइट आहे. बघा, याला क्वाइट असाच उच्चारतो, क्वाइट. हा पूर्णपणे साठी वापरतो आम्ही. दुसरा शांततेसाठीचा क्वाइट आहे, क्वाइट. त्याची स्पेलिंग काय सांगा बरं मला? ते दोघांमध्ये गोळ करू नका, थोडं मुद्दाम रिव्हिजन करतोय. आता हे रिझन या ठिकाणी सांगितलं आणि शेवटी सांगतोय दॅट इज व्हाय इन सिलिका. म्हणजे का मग चिलिका? तर वी सी दॅट लार्जेस्ट कॉंग्रेगेशन ऑफ मायग्रेटरी बर्ड्स इन आशिया. त्या सगळ्यांचा परिणाम हे कारण आहे आणि या कारणाचा परिणाम या ठिकाणी आहे की मग ते मायग्रेशन होत आहे, स्थलांतरित होत आहेत आशियामधल्या या ठिकाणी पक्षी सगळे. या ठिकाणी हे उत्तर येत आहे. ओके, 2 नंबरचं उत्तर येते. प्यारा आहे, यावर प्रश्न येतात आणि याचं आम्हाला सराव करून ठेवावा लागेल. पुढे जातोय. रिअरेंज द पार्ट्स ऑफ द. एक मुद्दा, थोडस टेस्ट पेपर्स बद्दल काही जणांचे मेसेज येत आहेत. ज्यांना मुख्य सेविकेचे 10 फुल पेपर, ज्याच्यामध्ये तांत्रिक सुद्धा आहे, मराठी इंग्लिश जीके सगळे आहेत आणि इतर मराठीचे, जीकेचे, इंग्लिशचे, गणित बुद्धिमत्तेचे सगळे पेपर्स, आणि हे आता घेत असलेली हे सगळे जवळजवळ 15-60 पेपर हे झाले आपले आता. हे सगळे याच्यामध्ये मग PYQ प्लस MCQ दोन्ही अवेलेबल आहे. हे सगळे पेपर तुम्हाला पाहिजे असतील मुख्य सेविकेचे किंवा गृहपालचे तुम्हाला पेपर पाहिजे असेल, मग ते आदिवासी विभाग भरती असेल, समाज कल्याण असेल, त्याची फुल पेपर आणि सब्जेक्ट वाईज पेपर पाहिजे असेल तर या नंबरला तुम्हाला मेसेज करायचा आहे. त्या परीक्षेचं नाव टाकायचं आणि पुढे सांगायचं, पुढे लिहायचे डेमो पेपर पाठवा, डेमो टेस्ट पेपर पाठवा, असं काहीतरी लिहायचंय तुम्हाला. त्या परीक्षेचे मुख्य सेविकेची तरगत असली त्याचे याचे ज्या परीक्षेचं नाव लिहून म्हणाल डेमो, ते फ्रीमध्ये एक डेमो तुम्हाला पाठवण्यात येईल. ओके, फ्रीमध्ये एक डेमो, तो बघून तुम्हाला वाटलं मला सगळं करायचंय, त्याचे डिटेल राहील, पुन्हा कोणते पेपर कितीला भेटणार, काय भेटणार, सगळं तुम्हाला या नंबरला ते व्हॉट्सअप करता येईल. ओके, म्हणजे तुम्हाला एकदा सांगितलं ना, मग ज्यांना पाहिजे, जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आतापासून सराव करतायत आणि करा सराव. मी तुम्हाला त्याच्यामध्ये जवळपास सगळे पेपर 200 प्लस पेपर आता होत आले. किती? 200 प्लस. आणि आतापासून तुम्ही 2 महिन्यांनी जरी परीक्षा धरली एखादी, तरी मला वाटतं डेलीचे तुम्ही 2-3 पेपर 15-20 गुणांचे, काही 100 गुणांचे, काही 50 गुणांचे, ते सोडवा, फायदा होईल.
रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. क्रेडिट कार्ड डेट. रिअरेंज, पुन्हा तीच अरेंजमेंट सेंटेन्सची. आता इथे क्रेडिट कार्ड डेप. आता बघा इथे मुद्दा काय, एक सोपं कोणालाही कळेल असं या ठिकाणी एक टेक्निक तुम्हाला या प्रश्नापुरतं मी सांगतोय, इथलच्याच प्रश्नापुरतं. वाक्य सुरू कुठून झालं, क्रेडिट कार्ड डेप्ट. हे जे डेट म्हणतो याला आपण, खरं म्हणजे डेप्ट नाहीये, याला फक्त एवढंच म्हणायचं डेट, बस. ब नाही उच्चारायचं. डेटर एक असतात, डेटर, ज्यांच्याकडे आपले पैसे बाकी आहे ना ते डेटर. ते तुम्हाला अर्थशास्त्रातल्या संज्ञा माहीत असाव्यात. मग आता डेटच्या नंतर पुन्हा डेट येईल का हो? नाही येणार, म्हणजे पीने सुरुवात होतच नाही वाक्याची. पहिला पी कट करा. क्रेडिट कार्ड डेट, मेडिकल बिल्स. क्रेडिट कार्डचं डेट आहे, ते कर्ज आहे, मेडिकल बिल्स आहे, ऑटो लोन्स आहे, अँड इव्हन गॅम्बलिंग डेट. गॅम्बलिंग डेट असू शकतात, येस असू शकतात, गॅम्बलिंग डेट असू शकतात. आम्ही ते बघा इथून इथे ते जे आहे क्रेडिट कार्डचं डेट असेल, मेडिकल बिल असेल, इथे आम्ही सुरुवात करू शकतो. आणि मग गॅम्बलिंगचं पुन्हा डेट ते इथे 2 नंबरला ते घेऊ शकतो आम्ही. हे 2 नंबरला आम्हाला घेता येतं. बघा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे क्यू 1 नंबरला झाला, पी 2 नंबरला जर आमचा झाला, पुढे 2 नंबरला आम्ही काय म्हणतो इथे, म्हणजे कॅन्सल. बघा गॅम्बलिंग डेट कॅन बी कॅन्सल्ड बाय डिक्लेअरिंग बँकरप्टसी. बँकरप्टसी माहिती ना, दिवाळखोरपणा, भकास झालाय तो, बँकरप्टसी. बट ड्यू टू 1976 फेडरल लॉ डिस्चार्जिंग स्टुडंट असं म्हटलंय, लोन डेट इज मच मोर डिफिकल्ट. आता इथे तुम्हाला काय करायचं, डिक्लेअर होणार, पण म्हटलंय, पण इथे येऊ शकतं, डिक्लेअर होणार बँकरप्टसी. पण इथे 3 ने जर हे केलं आम्ही, पण हा जो फेडरल लॉ आहे त्याच्यानुसार डिस्चार्जिंग स्टुडंट लोन डेट इज मच मोर डिफिकल्ट. स्टुडंट लोनचं जे डेट आहे ना ते या ठिकाणी जास्त अवघड जातं डिस्चार्जिंग करायला, असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने 2 नंबरचं उत्तर फायनल येत आहे. याचा सराव करा, फायदा होईल. जेवढी जास्त पेपर सोडवाल, जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, जेवढं व्होकॅब्युलरीवर कमांड मिळवाल, तेवढं काम सोपं होणार आहे. पुढचा प्रश्न, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट्स द मिसस्पेल्ड वर्ड्स in underlined section. If the sentence section is correct, no correction required असं म्हणा as your answer. बघा तुम्हाला या ठिकाणी दिलंय, as music becomes more polyphonic, the inner parts of the orchestra become more and more emancipated. आता या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन याच्या खाली गेली, ऑर्केस्ट्रा बिकम मोर अँड मोर इमॅन्सिपेटेड. आणि याच्यात काही घोळ झालेला आहे का तो तुम्हाला ओळखायचा आहे. काय याच्यात काही घोळ झालाय का तो तुम्हाला ओळखायचा आहे. ऑर्केस्ट्राच्या याच्यामध्ये काही घोळ झालेला आहे का तो तुम्हाला इथे ओळखायचा आहे. आणि मला वाटतं तुम्ही हे निश्चितपणे ओळखणार आहात. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. ऑर्केस्ट्रामध्ये काही फरक आहे, स्पेलिंग ऑर्केस्ट्रा बरोबर आहे. बिकम मोर अँड मोर, एमॅन्सिपेटेड मध्ये काही घोळ आहे का एमॅन्सिपेटेड मध्ये? बघा ऑर्केस्ट्राची स्पेलिंग इथे अशी लिहून दाखवली, इथे ऑर्केस्ट्रा असं लिहून दाखवलं. एमॅन्सिपेटेड मध्ये इकडे 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 याच्यात काही नाही केलं. इथे एनएमिन हे घोळ केला, काही घोळच नाहीये. नो करेक्शन रिक्वायर्ड, काही प्रॉब्लेम नाही. इथे 1 नंबरचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी पुढे जातोय. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट. बघा, आय फाउंड अ प्लेस वेअर वाईल्ड अॅनिमल्स वेअर लिव्हिंग. सरळ अ प्लेस वेअर वाईल्ड अॅनिमल्स वेअर लिव्हिंग. ज्या ठिकाणी रानटी जंगली प्राणी राहतात ते कशात राहतात म्हणजे इम्ब्रोग्लिओ, लेअर, फ्लॉक, केनल. काय इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. आता हे जे याच्यातलं पहिलं आहे इम्ब्रोग्लिओ, याचा अर्थ होतो वाईट सिच्युएशन, एखादी एम्ब्रासिंग सिच्युएशन, त्याच्यासाठी हा शब्द वापरला. फ्लॉक म्हणजे थवा, पक्ष्यांचा थवा असतो ना त्याला फ्लॉक म्हणतो. ग्रुप ऑफ सीप ऑर बर्ड्स तो. केनल म्हणजे काय, ते कुत्र्याचं जे राहण्याचं घर आहे ना त्याला केनल म्हणतो आम्ही. आउट बिल्डिंग दॅट सर्व शेल्टर फॉर डॉग. इथे लेअर आहे, लेअर म्हणजे गुहा.
ओके, पुढे इन द गिवन क्वेश्चन इडियम प्रोवर्ब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइन. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली substitute that part of the sentence, making it meaningfully correct. If the idiom proverb is used correctly, choose no correction required as your answer. बघा 8 नंबरचा प्रश्न आहे, कुठे घोळ झालाय तुम्हाला बघायचा आहे. 8 नंबरचा प्रश्न. My opponent did not look very intelligent, but you cannot judge a cover by its book. म्हणजे माझा जो अपोनंट आहे, माझा जो विरोधक आहे, तो काही तेवढा असा हुशार दिसत नाहीये. आम्हाला चर्चा करायची ना, पण दिसतं तसं नसतं. त्या मुखपृष्ठावरून पुस्तकाचं मधलं तुम्हाला सांगता येत नसतं पुस्तक किती भारी आणि किती हे आहे. मग त्याला आम्ही असंच म्हणणार का, कव्हर बाय इट्स बुक, कॅन नॉट जज अ कव्हर बाय इट्स बुक, की त्याला म्हणणार कव्हर द बुक अँड जज, कॅन नॉट जज अ कव्हर ऑफ द बुक, नो करेक्शन रिक्वायर्ड, कॅन नॉट जज अ बुक बाय इट्स कव्हर. मला वाटतं तुमचं उत्तर रेडी पाहिजे. जनरल प्रश्न आहे, साधारण प्रश्न आहे. आपण काय म्हणतो, कव्हरवरून बुकाची पारखणी करायची, पुस्तकाची पारखणी करायची, त्याला असं म्हणणार का मी, कॅन नॉट जज अ कव्हर बाय बुक. इथे काय होते, पुस्तकावरून कव्हरची पारखणी करायची, घोळ झाला ना. कॅन नॉट जज अ बुक बाय इट्स कव्हर. बघा, कॅन नॉट जज अ बुक बाय इट्स कव्हर. इथे उत्तर तुमचं येत आहे 8 नंबरचं 4. ओके, समाज कल्याण भरती आहे. आता म्हणजे आपण थोडं फोकस याच्यावर का जास्त करतोय, कारण की याची जाहीर परीक्षेच्या तारखा कधी डिक्लेअर होऊ शकतात. समाज कल्याण भरती आणि मुख्य सेविका दोघांचे फॉर्म भरून झाले आहे, तर थोडंसं याच्यावर जास्त फोकस आपलं चालू आहे. तसं हे सगळ्या परीक्षांना आपलं कामाचंच आहे. पेपर आहे, समाज कल्याणची बॅच आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर, तुम्हाला जॉईन करून घेता येईल. 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी बॅच तुमच्यासाठी निश्चितपणे फायदेशीर ठरेल. खूप सारे जण जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हा आणि आपला अभ्यास योग्य दिशेने सुरू करा. पुढे जातोय, काय म्हटलंय, येतंय ना, कीवर्ड वाचायला शिका. कीवर्ड्स हे आता तुम्हाला सोपं होऊन जाईल सगळं. कीवर्ड, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. इथे काय दिलंय, असं कॉमा आला, डबल इन्व्हर्टेड कॉमा आला की समजायचं हे काय, डायरेक्ट स्पीच, कोणतरी बोललाय. आणि माझं म्हणणं आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच डोकं लावायचंच नाही. तुम्हाला असं कसं सगळं वाचायचंही नाही, फक्त आहे ना काळाकडे लक्ष द्यायचं. काळाकडे काय म्हणजे इथे विल हॅव आहे ना, बस याचं काय होणार, विलचं विल होणार, वुड हॅव होणार, विल हॅव होणार, वुड हॅव होणार, संपलं. याच्यात 2 ऑप्शन तर कट म्हणजे कटच होतात. 2 ऑप्शन याच्यामध्ये कटच होतात आणि कट झालेच पाहिजे, कट झालेच पाहिजे. कसे बघा, विलचं विल तर राहणारच नाही, विल हॅवचं विल होत नाही, किंवा विल हॅवचं विल हॅव तर राहणार. इनडायरेक्ट करायचं ना, घडून गेली घटना होणार ती, आता थोडंसं भूतकाळात घुसायचंय. पण मग विषय हा आहे आणि विषय हा आहे बघा, ही टोल्ड मी, इथे म्हटलं ही टोल्ड मी दॅट दे वी, इथे वी आहे. इनडायरेक्ट मध्ये वीचा वी कसा राहील, दे होईल ना, आम्हीच ते. डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना वीचा दे करावा लागेल, विल हॅवचा वुड हॅव करावा लागेल. लहान लहान गोष्टी जशा टेस्ट सोडवत जाल तसं इंग्रजी सोपं होत जाईल. आणि किती जणांना आता इंग्रजी सोपं वाटायला लागले. पुन्हा एक डायरेक्ट इनडायरेक्टचा पुन्हा एक प्रश्न आहे 10 नंबरचा. मी प्रश्न वाचत नाही, आपण डायरेक्ट याच्याकडे येऊ, डायरेक्ट उदाहरणाकडे जाऊ आपण. आता इथे उलट केलं, इनडायरेक्ट स्पीच दिलं त्याचं डायरेक्ट करा, सोपं काम आहे ना. इनडायरेक्ट दिलंय आणि त्याचं डायरेक्ट करा सांगितलंय, मला वाटतं आपल्यासाठी सोपं काम आहे. डायरेक्टचं इनडायरेक्ट बघा. मग आय टोल्ड हिम दॅट ही वाज, बस हा वाज कुठून आला असेल एवढंच शोधायचं आम्हाला. मी तुम्हाला आहे ना मुळावर आघात कुठे करायचा ना ते शिकवतोय, नियम पाठ करायचे नाही, याला काहीच नाही, निरीक्षणाचा विषय आहे. वाज कुठून येईल, आर पासून वाज येईल, वेरचा वाज होईल, वेरचा वाज होईल की आरचा वाज होईल. पण आता 2-2 आहे. वाज म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो एकवचनी आहे. वाज नॉट जो येतोय तो कुठून येणार आहे बघा. आय टोल्ड हिम, हा टोल्ड हिम जो येतोय, टोल्डचा, सेल्टचा, टोल्डचा कशाचा होणार आहे बघा. सगळ्यात महत्वाचं, यू आर रिक्वायर्ड, यू वेअर नॉट स्कोरिंग, यू वेअर नॉट स्कोरिंग, यू आर नॉट स्कोरिंग. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही दॅट ही वॉज नॉट स्कोरिंग, हे जे नॉट स्कोरिंग आहे ना, इथे हा रिक्वायर्ड नंतर येणारच नाही, इथे नॉट स्कोरिंगच आलं पाहिजे नंतर. आणि इथे वाज आहे ना, आर येणार नाही, कारण आर अनेक वचनी आहे, वाज एक वचनी आहे.
आरचा वाज होऊ शकत नाही, इजचा वाज होतो. आर वाला पहिले कट करा. हे आर आहे ना, हे अनेक वचनीच भूतकाळात वेरच झालं असतं, आर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे आणि हे पहिले कट झालं. मग यू वेर नॉट स्कोरिंग गुड मार्क्स इन युअर एक्झाम. आता इथे आहे सेड टू म्हणायचा की टोल्ड म्हणायचं. वरती काय आलाय, टोल्ड आलाय. इकडे टोल्ड आहे, इथे सेड टू आहे. आय सेड टू हिम, या सेड टू चा टोल्ड होणार आहे. उत्तर 2 नंबरचं येणार आहे. उत्तर 2 नंबरचं तुमचं येणार आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. उत्तर तुम्हाला द्यावी लागतील आणि मला वाटतं तुमची उत्तरं येणार आहेत. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे, उत्तर आले पाहिजेत. बघा, आय टोल्ड हिम दॅट ही वॉज नॉट स्कोरिंग गुड मार्क्स इन हिज एक्झाम म्हटलेला आहे. ओके, पुढे जातोय आपण. नाही, इथे 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 एक लहानसा मुद्दा तुम्ही बघितला का? एक लहानसा मुद्दा बघितला का? थोडासा घोळ झाल्यासारखं मला वाटतं. का झाला असेल घोळ? घोळ झालाय सर्वनामामुळे, घोळ झालाय प्रोनाऊनमुळे आपला. कसा झालाय ना? चांगलं झालंय, तुमच्या चांगलं डोक्यात बसेल. या ठिकाणी आय आलाय प्रोनाऊन, इथे ही आलाय प्रोनाऊन. हिच्या नंतर वाज येतोय, ठीक आहे, पण इथे प्रोनाऊन तर यू आहे ना. मग यूच्या नंतर नेहमी अनेक वचनीच हेल्पिंग वर्ब असणार आहे. मग आता इथे जरी अनेक वचनी असलं तरी इकडे ते एकवचनी होऊ शकतं. इकडे ते एकवचनी होऊ शकतं. आय टोल्ड हिम दॅट. आता हा जो टोल्ड आहे, हा टोल्डचा टोल्ड नाही होणार आहे. बघा, आय सेड टू. आता मग वाज जो आहे तो वेअरचा वाज होईल का? नाही, वेअरचा ऑलरेडी भूतकाळात आहे, वेअरचा वाज होणार नाही. मग राहिला विषय टोल्ड नाही, वेअर वाज नाही, विषय सेड टू चा होतो टोल्ड. बघा, आणि यू आर चा होतो ही वाज. हे जे यू आहे ना, म्हणून आर आलाय. आणि पुढे नॉट स्कोरिंग, तो जसंच तसं इथे डायरेक्ट रिक्वायर्ड नाही येऊ शकत या ठिकाणी, हे लक्षात घ्या. उत्तर 4 नंबरचं इथे येणार आहे. माफी असावी, थोडं आपलं चुकलं होतं, पण त्या चुकीतून आपण शिकलेलो सुद्धा आहे. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. ही वॉज अपॉइंटेड टू सेटल अ डिस्प्यूट बिटवीन 2 ज्युरी मेंबर्स. हे सोपं आहे. दोघांमधला वाद सोडवण्यासाठी, मिटवण्यासाठी जो नेमलेला असतो त्याला आपण मध्यस्थ म्हणतो किंवा लवाद म्हणतो. त्यासाठी इंग्रजी शब्द कोणता? आर्बिट्रेटर, आर्सोनिस्ट, अपोस्टेट, ऍक्च्युअरी. हा आलेला आहे, हा प्रश्न आलेला आहे वेगवेगळ्या परीक्षांना. आर्बिट्रेटर आपण त्याला म्हणतो. लवाद नेमला जातो बघा, पाणी वाटपाचा वाद सोडवायचा असेल किंवा इतर कोणताही. चलो आगे, पुन्हा एक प्रश्न दिलाय, डायरेक्ट इनडायरेक्ट. या पेपरमध्ये तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट ओकेच होणार. एकदम 3-4 प्रश्न होऊन जात आहेत. पॅरा जमलिंगवरचे काही प्रश्न आपण घेतोय. ओके, इथे काय दिलं? माय सिस्टर सेड टू मी, इथे कॉमा, फादर वाज कॉलिंग फॉर यू. आता माय सिस्टर सेड टू चा टोल्ड इथे तर काही फरकच नाही पडत. इथपर्यंत काहीच नाही, इथपर्यंत काहीच नाही फरक. इथे वाज, हॅड, इज, हॅज, संपला विषय. वाजचा काय होणार? वाजचं इनडायरेक्ट करताना काय होणार हा प्रश्न आहे तुमच्या समोर आहे आणि तुम्ही उत्तर देणार आहे. वाजचं काय होणार? वाजचं वाज तर राहत नाही, भूतकाळी आहे, ते वर्तमान काळी अजिबात होणार नाही. राहिला विषय एकच, वाजचे डायरेक्टचे इनडायरेक्ट मध्ये ऍड होते. लिहून ठेवा डोक्यात, आपल्या डोक्यात लिहून ठेवा. म्हणजे काही पुस्तकात लिहिण्याची गरज नाही, वहीवर लिहिण्याची गरज नाही, एवढं सोपं आहे. चूज द करेक्ट एंटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. अ बग crawl across her leg and she swipe it away. Clumped, stay, poke, रेस म्हणतो आपण. रेस म्हणजे शर्यत वगैरे असते ना, रेस लावणं. अ बग crawl across her leg and she swipe it away. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचंय. क्रॉल अक्रॉस हर leg. आता बग आहे म्हणजे काय? काहीतरी किडे मकुडे आहे, त्याच्या पायाभोवती हे रेंगाळतात. हा जो शब्द आहे ना, क्रॉल्ड म्हणजे रेंगाळणे. रेंगाळणे म्हणजे काय? हळूहळू शांततेत, चलो भाई आराम से खाते, थंडा करके खाते. पण इथे तसं नाही, याचा विरुद्धार्थी शब्द आम्हाला घ्यायचा आहे, तो म्हणजे मग भाऊ जरा रेस मध्ये घ्यावा लागेल जरा.
जरा स्पीडमध्ये घ्यावं लागेल. इथे उत्तर ही बघा इंटरेस्टिंग आहे. आणि मला वाटतं मी जेवढे प्रश्न घेणार आहे याच्यावर आलेला प्रश्न तर तुमचा चुकूच शकत नाही. आणि मी मॅक्झिमम सराव पेपर घेणार आहे. बिनधास्त राहा तुम्ही. अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी filed with an appropriate word. Choose the correct alternative in a language. बघा काय म्हटलंय, करेक्ट अल्टरनेटिव्ह. रिकामी जागा इथे दिली. ऍक्सेंट्स डू नॉट रिफ्लेक्ट इंटेलिजन्स. ऍक्सेंट म्हणजे काय, त्याला म्हणजे संदेश वगैरे जो म्हणतो ना आम्ही, त्यासाठी हा शब्द वापरला जातो. अँड नॉर आर दे रिलेटेड टू आवर डॅश इन अ लँग्वेज. बघा प्रोफिशियन्सी, सर्व्हिलिटी, ॲट्रॉसिटी, ग्रॅच्युइटी. सर्व्हिलिटी म्हणजे माहिती तुम्हाला, सर्व्हिलिटी हा शब्द गुलामगिरीसाठी येतो. गुलामगिरी, कोणाच तरी सेवा करायची मोफत. ग्रॅच्युइटी ती ग्रॅच्युइटी अनुदान वगैरे असतात ते पत्ता वगैरे जो शासकीय कर्मचाऱ्यांना. ॲट्रॉसिटी म्हणजे काय, ॲट्रॉसिटी ऍक्ट मध्ये एखाद्यावर अन्यायकारकपणे काहीतरी करणे, निर्घृण असं त्या ठिकाणी गुन्हा, त्यासाठी आम्ही हा शब्द वापरतो. आणि इथे ते जे आहे ऍक्सेंट्स डू नॉट रिफ्लेक्ट इंटेलिजन्स, म्हणजे संदेशामधून ते काही इंटेलिजन्स आहे असं रिफ्लेक्ट होत नाही. अँड नॉर आर दे रिलेटेड टू आवर डॅश इन लँग्वेज, म्हणजे त्याची प्रोफिशियन्सी जी आहे, त्याचं जे प्रावीण्य आहे ते सुद्धा त्याच्यातून काही आपलं सांगता येणार नाही. प्रोफिशियन्सी हा शब्द या ठिकाणी येणार आहे, प्रावीण्य हा शब्द या ठिकाणी येणार आहे. आपण पुढे जातोय. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अंडरलाइन word from the given option. It was the most incredible food in the world. Unimaginable, undeniable, plausible, pungent असं आपण त्याला म्हणतोय. बघा इनक्रेडिबल म्हणजे काय, अविश्वसनीय, अविश्वसनीय. इनक्रेडिबल इंडिया, अविश्वसनीय भारत. अनइमॅजिनेबल भारत, अकाल्पनीय म्हणजे कल्पनाही करू शकत नाही एवढा भारी भारत, एवढा भारी भारत तो इथे येतोय. आणि तुम्हाला असं कल्पना करू शकत नाही एवढे भारी कोर्सेस तुम्हाला पाहिजे असेल ना, तर अभ्यास कटा ऍप्लिकेशन. समाज कल्याणची बॅच आहे, अंगणवाडीची टेस्ट सिरीज आहे, मुख्य सेविकेची बॅच, TITची बॅच, तलाठी शिक्षक भरती, तलाठी भरतीच्या नवीन बॅचेस आपण सुरू केले. वन रक्षक भरतीसाठी सरळ सीची बॅच तुम्ही सध्या जॉईन करू शकतात. निश्चितपणे त्या ठिकाणी सुद्धा तुमचा 90% तरी अभ्यास होईल. नंतर मी मग टेक्निकलचे लेक्चर त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेणार आहे. चला या ठिकाणी आपण थांबूया. लाईक करत चला, शेअर करत चला. तुमचा अभ्यास होतोय का, तुमच्या अभ्यासात वाढ होते का, मला तेही सांगत चला. थांबूया. धन्यवाद.